भूत, प्रेत, आत्मे हे शब्द ऐकले की आपल्या अंगावर नकळतच एक शहारा येतो. कदाचित त्यांच्याबद्दल विविध प्रकारचे अनुभव आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. त्यामुळे आजही मी असाच एक अनुभव सांगणार आहे, जो एका सत्य घटनेवर आधारित आहे. माझ्या मित्रांच्या आजोबासोबत हा घडला होता. त्यामुळे व्यक्ती आणि जागांची नावे इथे मी बदलली आहेत. सदर घटना आहे 1960 सालची. आम्ही तेव्हा सावखेड गावात राहायचो. 1960चा काळ जरी सुवर्ण काळ होता, तरी आजच्या मानाने तेव्हा साधने आणि सुविधा तेवढ्या नव्हत्या. लाईट, वाहने आणि इतर सोयीसुविधा तेव्हा नाहीच्या बरोबरच होत्या. त्यात आम्ही खेडेगावात राहायचो. तिथे परिस्थिती अजूनच बिकट होती. उजेडासाठी केवळ कंदील, दिवे आणि प्रवासासाठी बैलगाड्या, घोडागाड्या हेच साधन होते. आमचा परिवार तसा आधीपासूनच धार्मिक होता आणि अणवा गावात आमचे महाराज राहायचे. हे आमच्या गावापासून खूप दूर होते, परंतु वर्षातून एकदा ते बोरगावला यायचे आणि तेव्हा आम्ही सर्व कुटुंबियांसोबत त्यांच्या दर्शनाला तेथे जायचो. त्यावर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे आम्ही तिथे जायचे ठरवले. महाराज शनिवारी येणार होते, तर आम्ही शुक्रवारी रात्री निघायचे ठरवले. शनिवारी दुपारी प्रसाद वगैरे घेऊन आपण वापस येऊ असा बेत आम्ही आखला होता. आम्ही म्हणजे माझ्या कुटुंबात त्यावेळी मी आणि माझी पत्नी दोघेच होतो. निघायच्या हिशोबाने आम्ही सर्व तयारी सुरू केली. आमच्याकडे स्वतःची बैलगाडी किंवा घोडागाडी नव्हती, म्हणून आम्हाला कोणाकडून ती उधार घ्यावी लागणार होती. एके दिवशी आमच्या गावचे पाटील सहज फेरफटका मारायला आमच्या घराजवळ आले असता मी त्यांना आवाज दिला. पाटील, ओ पाटील, या की पाटील साहेब. माझ्याकडे पाहत पाटील म्हणाले, काय म्हणता पंत, काय चाललंय? काही नाही, बोरगावला जायची तयारी सुरू आहे. शुक्रवारी रात्री या ना, आत चहा वगैरे घ्या, मी म्हणालो. तसे पाटील आत आले. मग मी माझ्या पत्नीला चहा टाकायला सांगितले. चहा वगैरे घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या. मग कसं जायचं ठरलं पंत? पाटलांनी विचारले. मी म्हणालो, बैलगाडीचा इंतजाम करायचा आहे बघा, तो झाला ना की झालं सगळं. त्यावर पाटील म्हणाले, हत्तीच्या मारी, इतकंच ना, मग आमची बैलगाडी घेऊन जा की. त्यांचे बोलणे ऐकून मला आनंद झाला. अरे हो, तुमची बैलगाडी आहे की, असे म्हणून मी तयार झालो. पंत, फक्त एक करा, शुक्रवारी रात्री निघण्याऐवजी शनिवारी सकाळी निघा आणि अंधार होण्याआधी परत या. बैलांना सवय नाही ना रात्री कुठे थांबायची, तर ते राहणार नाहीत, उगीच तुम्हाला त्रास. त्यावर मी सुद्धा थोडा विचार करत, हो हो चालेल ना, असे म्हणून तयार झालो. दिवस लोटले आणि शनिवार आला. सकाळी सकाळीच आम्ही प्रवास सुरू केला आणि बोरगावच्या दिशेने जायला निघालो. प्रवास अगदी सुखरूप झाला. साधारण 12 वाजता आम्ही पोहोचलो आणि महाराजांचे दर्शन घेऊन आणि प्रसाद घेऊन आम्ही निघत असतानाच महाराजांनी मला आवाज दिला आणि जवळ बोलावले. मी त्यांच्या जवळ जात म्हणालो, आज्ञा असावी महाराज. त्यावर महाराज माझ्या डोक्यावर हात ठेवत फक्त तथास्तु, देव तुझं भलं करो, इतकंच म्हणाले. मला काही समजले नाही, पण मी महाराजांचा आशीर्वाद भेटला म्हणून खुश झालो होतो आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. निघुस्तर आम्हाला 4 वाजले होते आणि पोचायला अंधार होणार होता, म्हणून आम्ही सोबत थोडे जेवण बांधून घेतले की रस्त्यात भूक लागेल तर खाता येईल. आणि अशा प्रकारे आम्ही सावखेडला निघालो. बोरगाव फाटा क्रॉस करून आम्ही पुढे जात होतो. वाटेने किर्र अंधार होता. आमच्याकडे कंदील असल्याने आम्हाला गाडीतल्या गाडीत तेवढा उजेड होता. गाणी गुणगुणत मी मस्त बैलगाडी चालवत होतो आणि प्रवास बघता बघता संपत आला होता. आता सायंकाळचे 8 वाजत आले होते आणि आम्ही गावात प्रवेश केला. पण अचानक बैल आणि बैलगाडी यांना जोडणारी जी दोरी असते तिला जू असे म्हणतात, अचानक ती तुटली आणि बैलगाडी समोरच्या बाजूस झुकली.
परंतु एक आश्चर्य, बैलगाडीची समोरची बाजू तुटलेली असताना सुद्धा समोरची बाजू खाली टेकली नाही, ती हवेतच होती आणि बैल समोरच्या दिशेने पळत जात होते. मी काही हालचाल करणार तेवढ्यात माझ्या कानावर हुर्रा हुर्रा असा आवाज आला आणि हातात कंदील घेऊन एक इसम बैलाच्या दिशेने मला पळताना दिसला आणि तो जवळ बैलांना धरून परत घेऊन आला. तो जवळ येताच मी त्याला ओळखले. तो नारायण होता. नारायण आमच्या गावचा सांगकाम्या होता. गावात कसलेही काम असले तरी लोक नारायणला बोलवायचे. अगदी साधा आणि सरळ. शरीराने जरी तो भारदस्त होता, पण स्वभावाने अतिशय भंगड होता. त्याला पाहताच मी म्हणालो, धन्यवाद बाबा नारायण, अगदी देवासारखा धावून आलास. माझ्या वाक्यावर काहीही प्रतिसाद न देता नारायणने बैलगाडीला जुंपले आणि म्हणाला, सुखरूप जावा मालक. असे म्हणून तो कंदील घेऊन शेताच्या दिशेने निघून गेला. आम्ही आता घराच्या दिशेने निघालो. बायकोला घरी सोडत मी पाटलांच्या घरी बैलगाडी परत करायला निघालो आणि पाटलांच्या घराच्या बाहेर येऊन मी आवाज दिला, पाटील, ओ पाटील साहेब. तसे पाटील बाहेर आले आणि गमतीच्या स्वरात म्हणाले, आलात पंत? बरं झालं, मला वाटलं रात्रीचा मुक्काम करता की काय तिकडे. तसा मी म्हणालो, असं कसं पाटील, तुम्ही म्हणाले रात्री बैल थांबणार नाहीत म्हणून म्हटलं लगेच निघावं, पण रस्त्याने गडबडच झाली बघा. कसली गडबड? पाटील काळजीच्या स्वरात म्हणाले. तसा मी म्हणालो, अहो रस्त्यात बैलाची जू तुटली होती, ते तर बरं झालं नारायण भेटला आणि त्यानेच बैल धरून आणले आणि बांधून दिले. त्यावर पाटील आश्चर्याने म्हणाले, कोण कोण भेटला? अहो आपला नारायण नाही का, हिवाळे, तोच भेटला. पंत, काय बोलताय तुम्ही? नारायण? कसं शक्य आहे? म्हणजे? मी म्हणालो, अहो सायंकाळी 4लाच नारायण मेला, शेतात काम करत असताना. काय? मी धक्क्याने खालीच बसलो. अहो पाटील, मला भेटला होता तो आज 8 वाजता. चांगलं बोललोय मी त्याच्यासोबत. कसं शक्य आहे हे? आम्ही दोघेसुद्धा काही मिनिटे स्तब्ध झालो. नारायण, आमच्या गावच्या नेहमी मदतीला धावून आलेला नारायण. जगाचा निरोप घेतल्यानंतर सुद्धा जाता जाता तो माझी मदत करून गेला होता, हे आम्हाला कळून चुकले. त्या रात्री मला ते सर्व विचार आणि भीतीने भयानक ताप भरला आणि सुमारे 1 महिना मी आजारी होतो. काही दिवसात मी बरा झालो. त्या दिवसानंतर खूप जणांच्या तोंडून मी नारायण दिसल्याच्या गोष्टी ऐकल्या. त्या सत्य घटना होत्या, भाकड कथा होत्या की आणखी काही माहीत नाही, पण मला नारायण एक चित्तथरारक अनुभव देऊन गेला होता. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला भविष्यात मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.